Hello friends, welcome in the next lecture of Inorganic Chemistry, Unit 2nd, that is Theories of Coordination Compounds or Modern Theories of Coordination Compounds Part A. So in this series we discuss, or in this chapter we discuss the Werner's theory, and after Werner's theory we start our main topic of this chapter, that is isomerism. So in last 2 or 3 lectures we discussing about the isomerism and what is isomerism, what are the classes of isomerism. That means काही lecturesमध्ये आपण सगळ्यात आधी जो क्लास डिस्कस केला दॅट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, or and second type of isomerism is stereoisomerism. So in structural isomerism we discuss about the all 4 to 5 types of that structural isomerism, that is ionization isomerism, hydrate isomerism, ligand isomerism, then linkage isomerism, then coordination isomerism and coordination position isomerism. These all structural, or these all types of structural isomerism we discuss very well, आणि ते तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल असं मी समजतो. त्यानंतर लास्ट लेक्चरला आपण स्टार्ट केलं होतं विथ स्टेरिओ आयसोमेरिझम, म्हणजेच आयसोमेरिझमचा दुसरा प्रकार. ज्या फर्स्ट आपण जो बघितला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, आणि त्यानंतर सेकंड जो आहे स्टेरिओ आयसोमेरिझम. So in last lecture we discussed about the stereoisomerism. That means what is the definition, or what is the meaning of stereoisomerism. So the isomers in which the same types of number of ligands are coordinated to central metal ligand or with different arrangements. So this is called as stereoisomerism. Then we discuss about the, or we classify the stereoisomerism in 2 types. That is, first one is geometrical isomerism and second one is optical isomerism. So this geometrical isomerism and optical isomerism also we discuss in last lecture. तर geometrical isomerism मध्ये काय होतं की जो आपल्या लिगँड्स असतात किंवा लिगँड्स ऑक्युपाय करतात सेंट्रल मिडल पोझिशनला, पण त्या कशा पद्धतीने ऑक्युपाय करतात किंवा त्या कशा पद्धतीने त्या अटॅच असणार आहेत, आयदर ते ॲडजस्टंट असणार आहेत एकमेकांना किंवा अपोजिट टू वन अनदर असणार आहेत. या दोन पॉसिबिलिटी जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये बघितलं की सेंट्रल मेटल आयन टू जी लिगँड आहे ती एकतर ॲडजस्टंट पोझिशनला असणार आहे किंवा एकतर अपोजिट पोझिशनला असणार आहे एकमेकांच्या. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आयसोमेरिझम होईल त्याला आपण, किंवा त्यानंतर ज्यावेळेस ती ॲडजस्टंट असेल एकमेकांना तर त्याला आपण सीस आयसोमर म्हणणार आहोत. आणि त्या लिगँडचं ज्यावेळेस लिगँड एकमेकाला अटॅच असणार आहेत सेंट्रल मेटल आयनला, त्या एकमेकांना अपोजिट असणार आहे, त्यावेळेस ते आपण त्याला ट्रान्स आयसोमर्स म्हणतो. हे दोन जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे आपण टाईप आपण हे पण लास्ट लेक्चरला डिस्कस केले. त्यानंतर ऑप्टिकल आयसोमर हा जो सेकंड टाईप होता तो सुद्धा आपण त्याच्याबद्दल लास्ट लेक्चरला, व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी और व्हॉट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे की असे काही सबस्टन्सेस असतात जे रोटेट होतात प्लेन ऑफ पोलराइज लाईटमध्ये, आणि अशा सबस्टन्सला आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणतो, की जे प्लेन ऑफ पोलराइज लाईटमध्ये रोटेट होतात आणि त्याला आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असं म्हणतो. आणि त्याच्यात ते पण दोन प्रकारचे, एकतर ते क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतात किंवा ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतात. ज्यावेळेस ते क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतील त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा त्याला असाइन करतो डी या साईनने, आणि तेच जर रोटेशन जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने होत असेल आयसोमर्सचं तर त्याला लिव्हो रोटेटरी किंवा ते डिनोट करतो आपण एलने. लिव्हो रोटेटरी आहे ते एलने डिनोट करतो, दॅट इज डी अँड एल पेअर्स. सो दिस ऑल थिंग्स वी डिस्कस इन लास्ट लेक्चर. देन व्हॉट इज सुपर इम्पोजेबल अँड व्हॉट इज नॉन सुपर इम्पोजेबल. सुपर इम्पोजेबल मध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की पिपेटचं, जे आपण आपल्या मिररसमोर ठेवलं ते पेपरचे ॲज इट इज मिरर इमेज मिळते, कुठलाही त्याच्यामध्ये आयडेंटिकल इमेज मिळते, कुठलाही डिफरन्स आपल्याला बघायला मिळत नाही, तर त्याला सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणतो. आणि नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणजे जर आपला लेफ्ट हँड जर आपण आरशासमोर ठेवला आणि तो जर आरशात बघितला तर आपल्याला त्याची मिरर इमेज भेटते. म्हणजेच तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज अशी मिळते की आपला लेफ्ट हँड जो आहे तो आरशामध्ये राईट हँड दिसतो, अशा पद्धतीने आपल्याला मिरर इमेज मिळत असते. सो दिस इज ऑल अबाउट
जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर त्यानंतर पुढे जाऊन आपण आता नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे, दॅट इज स्टेरिओ आयसोमेरिझम इन कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4. तर आता आपण जस्ट त्याचं इंट्रोडक्शन बघितलं की नेमकं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कसं होणार आहे आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा त्याचे कसे आयसोमर्स मिळणार आहेत किंवा कोणत्या आयसोमर्सला जॉमेट्रिकल आयसोमर म्हणणार आहोत आणि कुठले ऑप्टिकल आयसोमर्स असणार आहेत. आता हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे महत्त्वाचे 2 प्रकारचे कॉम्प्लेक्सेस आहेत. एक म्हणजे जे कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले कॉम्प्लेक्स आणि दुसरे म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेले कॉम्प्लेक्स. तर याच्यात आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बघायला मिळतं आणि कशा पद्धतीने ऑप्टिकल आयसोमेरिझम बघायला मिळतं हे आता आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया ती म्हणजे स्टेरिओ आयसोमेरिझम इन कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4, की कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले जे कॉम्प्लेक्सेस आहेत त्याच्याबद्दल आपण सगळ्यात आधी डिस्कस करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये डिस्कस करत असताना सगळ्यात आधी आपल्याला ही गोष्ट माहिती की जे कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले कॉम्प्लेक्सेस आहेत ते आयदर स्क्वेअर प्लेनर असतात किंवा टेट्राहेड्रल जॉमेट्रीचे असतात. ह्या 2 जॉमेट्रीज असतात. आता हे तुम्हाला परत सांगायची गरज मला वाटत नाही. आता तुम्हाला हे बऱ्यापैकी समजलंच असेल की कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले कॉम्प्लेक्स आयदर स्क्वेअर प्लेनर असणार आहेत आयदर टेट्राहेड्रल असणार आहेत. 2 प्रकारचे त्याच्यात जॉमेट्रीज येतात आणि आपल्याला ह्या दोघं जॉमेट्रीजच्या आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कशा पद्धतीने आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझम ऑप्टिकल आयसोमेरिझम कशा पद्धतीने आता डिस्कस करायचं आहे. तर आता आपण एक जे दोघंही जॉमेट्रीज आहेत स्क्वेअर प्लेनर आणि टेट्राहेड्रल तर तेही आता आपण एक डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिला जो आहे स्टेरिओ आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. म्हणजेच सगळ्यात आता आपण कोऑर्डिनेशन नंबर 4ने सुरुवात केली. त्याच्यात पहिला जो आहे तर स्टेरिओ आयसोमेरिझम कशामधलं स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसमधलं. तर द कॉम्प्लेक्सेस लाईट MA4, MA3B, MA2B2, MABCD and MA2BC and MAB2. सो दिस टाईप ऑफ कॉम्प्लेक्सेस. आता हे म्हणजे काय तर व्हॉट इज स्मॉल एन, व्हॉट इज जो आपला स्मॉल AB काय आहे आणि आपल्या जो मोठा AB काय आहे ते आता खालच्या वळीवरून समजणार आहे. वेअर ABCD आर दॅट मीन्स स्मॉल ABCD आर द मोनोडेंटेड लिगॅंड्स. तर हे जे आहेत ABCD जे स्मॉल लेटर्समध्ये आहेत त्या ज्या आहेत त्या मोनोडेंटेड लिगॅंड म्हणून आपण इथे पकडूया. आणि जे मोठे AB आहेत A आणि B इज अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड्स, की ज्या म्हणजेच काय तर कॅपिटल AB जे आहेत हे जे आहे ते कशासाठी यूज करायचे आहेत आपल्याला अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड. आता मोनोडेंटेड लिगॅंड आणि बायडेंटेड लिगॅंड यातला डिफरन्स पण आपण आता तुम्हाला समजतो असं मी समजतो तरी परत एकदा. मोनोडेंटेड लिगॅंड म्हणजे ज्याच्यात सिंगल डोनर ॲटम असतो. मोनो म्हणजे सिंगल, डेंटेड म्हणजे जे डोनेट करतात इलेक्ट्रॉन्स टू सेंट्रल मेटल आयन त्याला मोनोडेंटेड लिगॅंड्स म्हणतो. आणि बाय म्हणजे 2, की अशा लिगॅंड ज्याच्यात 2 डोनर ॲटम असतात असे सगळ्या बायडेंटेड लिगॅंड. फॉर एक्झाम्पल इथिलीन डायअमाइन. अँड मोनोडेंटेड लिगॅंड म्हणजे आपल्या सगळ्या क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन ज्या सगळ्या NH3 आहेत मोनोडेंटेड आपण ज्या लिगॅंड्स बघतो त्या सगळ्या पद्धतीच्या लिगॅंड्स. तर हे तुम्हाला समजलं असेल की MA4. आता A4 म्हणजे काय तर A म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल NH3. आता लिगॅंडसोबत CuNH3 M म्हणजे मेटल आपला कॉपर पकडूया इथे. A म्हणजे कुठल्याही एकाच प्रकारचे लिगॅंड. समजा A इज इक्वल टू NH3 तर चारही NH3 लिगॅंड असल्यावर MA4. अँड देन MA3B की ज्यावेळेस A3B आहे. A3 म्हणजे 3 ज्या लिगॅंड्स आहेत मोनोडेंटेड लिगॅंड त्या सेम असणार आहेत आणि B म्हणजे ती चौथी जी लिगॅंड आहे ती डिफरंट असणार आहे अदर दॅन धिस A. सो आपण ह्या जर कॉम्प्लेक्सबद्दल जर विचार केला तर मेटल म्हणजे तुमचा एक कुठला तरी मेटल असणार आहे. 3 ज्या लिगॅंड्स आहेत त्या फॉर एक्झाम्पल NH3 आणि जी B लिगॅंड आहे ती क्लोरीन, ब्रोमिन कुठलीही वेगळी लिगॅंड म्हणजे अदर दॅन दिस. ते दोघं जे लिगॅंड्स आहेत त्या डिफरंट असणार आहेत. A4 मध्ये चारही लिगॅंड ह्या सेम असणार आहेत. इथे
आता A2B2 म्हणजे काय, तर दोन लिगँड सेम आणि ह्या दोन डिफरंट, की दोघंही एक प्रकारच्या. फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल जर बघितलं तर CuNH3 ट्वाईस Cl ट्वाईस, तर अशा पद्धतीचं लिगँड्स. त्यानंतर MABCD, तर चारही लिगँड्स जे आहेत ते डिफरंट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे चारही लिगँड्स. आणि तुमचा सेंट्रल मेटल आयन मेटल, M स्टँड्स फॉर मेटल अँड these are the ligands. Then Ma2Bc, so these two ligands are similar and B and C both are different ligand, and this is for asymmetric bidentate ligand. असिमेट्रिक, आता असिमेट्रिक महत्त्वाचा वर्ड आहे, की दोघंही ए आणि बी हे पण डिफरंट आहेत ना, म्हणजे दोघंही डोनर ॲटम असतील. बायडेंटेड लिगँड म्हणजे दोन डोनर ॲटम असतात आपल्याला माहिती आहे. तर दोघंही डोनर ॲटम जे आहेत ते डिफरंट असणार आहेत, म्हणजे अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स. तर अशा पद्धतीचे हे सगळेचे सगळे आयसोमर्स आपल्याला मिळतात. कशामध्ये, तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसमध्ये. तर सगळ्यात आधी आपण स्टार्ट करूया पहिला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस, की स्टेरिओ आयसोमेरिझमर्सचे दोन प्रकार, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर सगळ्यात आधी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. तर पहिला जो कॉम्प्लेक्स आहे या सगळ्यांमधला, तर Ma2B2. A2B2 हा पहिला टाईपचा कॉम्प्लेक्सेस आहे. आता तुम्ही म्हणाल इथे A4 आणि Ma3B का नाही, तर याच्यात जर तुम्ही बघितलं तर कॉम्प्लेक्सेस, तर आपल्याला माहिती की अशा प्रकारचे सगळे कॉम्प्लेक्सेस मिळतात स्क्वेअर स्पिनर कॉम्प्लेक्सेसमध्ये. अशा प्रकारचे आयसोमर्स मिळतात, दॅट इज Ma4, Ma3B. आणि आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझमला सुरुवात केली आहे. तर त्याच्यात पहिला जो आयसोमर घेतला तो आपण A2B2, दॅट इज दिस Ma2B2. तर मग हे दोघं आयसोमर आपण का सोडली, याचे जॉमेट्रिकल आयसोमर्स का मिळत नाही, तर त्याचं रिझन हे आहे की these two complexes, that is Ma4, these four ligands are similar, that is इथे जर NH3 असेल तुमचा, तर इथे सुद्धा NH3 लिगँड, इथे NH3 आणि इथे सुद्धा NH3. ए म्हणजे कुठलीही एकच लिगँड, मोनोडेंटेड लिगँड ती कुठलीही असू द्या. तर चारही A4 म्हणजे चारही लिगँड जे आहेत त्या सेम आहेत. तर चारही लिगँड जर सेम आहेत, तुम्ही काहीही इंटरचेंज केला, कुठलीही लिगँड इकडे घेतली, आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमर्स म्हणजे काय आपण बघितलं, की ज्यावेळेस आपण ती लिगँड सेंट्रल मेटल आयनच्या डिफरंट पोझिशनला किंवा त्याची पोझिशन बदलली, तर आपल्याला वेगवेगळे आयसोमर्स मिळतात. एकतर ती त्याच्या ॲडजस्टंट पोझिशनला जाते आणि दुसरी त्याच्या अपोजिट पोझिशनला. पण ह्या चारही लिगँड जर सेम आहेत, कोणतीही लिगँड, ही लिगँड जरी इथे आली, ही लिगँड इथे आली, किंवा ही इकडे गेली किंवा ही इकडे गेली, तर याचा तुमच्या स्ट्रक्चरवर कुठलाही प्रकारचा परिणाम होणार नाही. आणि हे तरीही आयडेंटिकल म्हणजे हेच स्ट्रक्चर असणार आहे. जरी याच्यातला तुम्ही कुठलाही NH3 जो आहे तो कुठेही तर तुम्ही इंटरचेंज केला किंवा त्याला त्याची पोझिशन बदलली, तरी त्याचे वेगळा आयसोमर मिळणार आहे का, नाही. तर दिस इज नॉट शोईंग जॉमेट्रिकल आयसोमर्स. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो Ma3B, म्हणजे A3B म्हणजे तीन तुमच्या लिगँड्स आहेत त्या A3 आणि एक जो आहे तो B. म्हणजे जर तुमचा हा NH3 लिगँड असेल, ही पण NH3 लिगँड असेल, ही NH3 असेल, तिघंही एच्या जागेवर NH3 लिगँड, आणि B म्हणजे अदर दॅन धीस, म्हणजे जर फॉर एक्झाम्पल इथे तुमची क्लोरीन लिगँड आहे, तर ज्यावेळेस अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणार आहे, तर इथे पण आपण जॉमेट्रिकल आयसोमर्सबद्दल विचार केला. फॉर एक्झाम्पल ह्या NH3च्या बाजूला पण क्लोरीन आहे, याच्या पण बाजूला क्लोरीन आहे. जर आपण हा क्लोरीन इकडच्या बाजूला टाकला याच्या ॲडजस्टंट पोझिशनला आणि हा NH3 इकडे आणला, तर काय होणार आहे, हा क्लोरीन जरी इथे आला ना, तर याच्या ॲडजस्टंट आणि इकडे आपण NH3 टाकला, म्हणजे कसं, तर असं बघूया की हा तुमचा मेटल आपण इंटरचेंज केला, किंवा लिगँड तुमचा इकडे NH3 आणला आपण, इकडे क्लोरीन, इकडे अमोनिया आणि इकडे सुद्धा तुमचा अमोनिया. तर अशा पद्धतीचा इंटरचेंज, किंवा इकडे आपण पोझिशन त्याची चेंज केली, तर काही फरक पडणार आहे का आपल्या आयसोमेरिझमला. जर इथे क्लोरीनच्या ॲडजस्टंटला NH3 आहे, इकडे पण NH3 आहे, आणि तो जर इकडे केल्यावर इकडे सुद्धा याच्या ॲडजस्टंटला NH3 आहे, इकडे सुद्धा NH3 आहे, म्हणजे हा क्लोरीन तुम्ही कुठेही टाकला Ma3B मध्ये, तर त्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला आयसोमर मिळत नाही, किंवा त्याचा कुठल्याही प्रकारचा जॉमेट्रिकल आयसोमर आपल्याला मिळत नाही. आणि की सगळेही स्ट्रक्चर जेवढे बनतील तेवढे आयडेंटिकल असतील. तसंच Ma4 मध्ये सुद्धा
So these two complexes not gives geometrical isomers. These two gives the identical isomers. So we give the next example, that is Ma2B2. So in this example आपण आता बघूया एक्झाम्पलमध्ये की नेमकं काय होतं आहे. तर Ma2B2 टाईपचं एक्झाम्पल जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेस. तर या एक्झाम्पलमध्ये आपण एक पहिला जो कॉम्प्लेक्स घेतला A2B2 म्हणजे 2 NH3 लिगॅंड आणि 2 क्लोरीन लिगॅंड. A2 म्हणजे 2 सेम लिगॅंड असणार आहेत आणि 2 डिफरंट लिगॅंड असणार आहेत. किंवा याच्यात एक्झाम्पल हे सगळे की हे दुसरं एक्झाम्पल आणि हे तिसरं एक्झाम्पल. तर डायअमाइन डायक्लोरो प्लॅटिनेट, देन dipyridinium dichloro platinum, then diamino dinitro palladium. So these are the examples of Ma2B2. A2B2 आता तुम्हाला समजलं असेल. A2 म्हणजे काय, NH3च्या 2 लिगॅंड्स, B2 म्हणजे क्लोरीनच्या 2 लिगॅंड्स. तर त्यात NH3च असं नाही, कुठल्याही लिगॅंडचे असतील. A2 आता इथे A2 काय आहे, 2 पिरिडीनचे लिगॅंड, B2 2 क्लोरीनचे लिगॅंड. तसंच दोघंही म्हणजे डिफरंट 2 लिगॅंड, 2 NH3च्या लिगॅंड आणि 2 NO2च्या लिगॅंड. तर हे आपण बोलतो आहे Ma2B2 मध्ये. तर याचे 2 आयसोमर्स आपल्याला मिळाले. तर ते कसे मिळाले आपण आता ते या एक्झाम्पलवरून बघूया. तर सगळ्यात आधी आपल्या जे आपण बघितलं होतं जॉमेट्रिकल आयसोमर्समध्ये की जेव्हा व्हेन द लिगॅंड्स आर ॲडजस्टंट टू वन अनदर. तर काय, ज्यावेळेस लिगॅंड ज्या असणार आहेत चारही लिगॅंडमध्ये किंवा ज्या लिगॅंड्स असणार आहेत त्या ॲडजस्टंट टू वन अनदर असणार आहेत, अशा आयसोमरला आपण सिस आयसोमर म्हणतो. म्हणजे जर तुम्ही हा आयसोमर बघितला तर ह्या 2 लिगॅंड्स ज्या आहेत त्या ॲडजस्टंट आहेत. या NH2ला हा ॲडजस्टंट पोझिशनला लिगॅंड आहे किंवा ह्या NH2ला ॲडजस्टंट NH3 आहे. याला ॲडजस्टंट क्लोरीन आहे, तसं याला ॲडजस्टंट पण क्लोरीन आहे. सो दिस कॉम्प्लेक्स ॲज अ सिस ऑर 1-2 आयसोमर, 1 2 3 4 पोझिशन. तर याला ॲडजस्टंट पण अमोनिया आहे किंवा याला ॲडजस्टंटसुद्धा अमोनिया आहे, याला ॲडजस्टंट क्लोरीन आहे, याला ॲडजस्टंट क्लोरीन आहे. सो दिस इज सिस आयसोमर ऑर 1-2 आयसोमर. आणि हा कॉम्प्लेक्स आपण हा घेतो आहे बघा. PT आपल्याला अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स दिला आहे. आपल्याला त्याचे 2 वेगवेगळे आयसोमर्स कसे मिळत आहेत आपण हे डिस्कस करतो आहे. तर हा एक आयसोमर जो 1-2 और सिस आयसोमर. आणि ट्रान्स आयसोमर म्हणजे काय बघा. तर काय चेंज झाला आहे, तर जो 1-2 आयसोमर इथे होता, इथे इंटरचेंज काय झालं की हा किंवा ही जी NH3 लिगॅंड ॲडजस्टंट होती ना, ती याच्या ट्रान्स पोझिशनला. म्हणजे आपण ट्रान्सबद्दल बोललो आहे की ज्यावेळेस लिगॅंड्स आर अपोजिट टू वन अनदर, म्हणजे दोघंही जे लिगॅंड्स आहेत ज्यावेळेस ते अपोजिट वन टू अनदर म्हणजे 180 डिग्रीला असणार आहेत अपोजिट डायरेक्शनला. इथे काय होतं, ही जी ॲडजस्टंट NH3 होता ना, तो इकडे अपोजिट डायरेक्शनला गेला. ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शनला असतो त्याला आपण ट्रान्स आयसोमर म्हणतो. तर NH3 जरी आपण इकडे घेतला तरी हा याला 180ला आला म्हणजेच अपोजिट डायरेक्शनला. आणि क्लोरीन जो आहे तोच क्लोरीनसुद्धा क्लोरीनला अपोजिट डायरेक्शनला आला. इथे क्लोरीनला क्लोरीन ॲडजस्टंट पोझिशनला होता, अमोनियाला अमोनिया ॲडजस्टंट पोझिशनला होता. पण इथे काय झालं, NH3ला सुद्धा अमोनिया लिगॅंड अपोजिट डायरेक्शनला गेलेला आणि क्लोरीनसुद्धा अपोजिट डायरेक्शनला गेला. सो दिस आयसोमर इज कॉल्ड एज सिस आयसोमर और 1-2 आयसोमर, 1-2 आयसोमर. अँड दिस आयसोमर इज कॉल्ड एज और दिस आयसोमर इज नोन एज ट्रान्स आयसोमर और 1-4 आयसोमर. दिस इज ऑल अबाउट Ma2B2 टाईप ऑफ कॉम्प्लेक्सेस. परत एकदा A2B2 म्हणजे 2 वेगवेगळ्या लिगॅंड्स असणार आहेत. 2 लिगॅंड्स वेगवेगळ्या अशा पद्धतीचा जर कॉम्प्लेक्स असेल तर तो 2 आयसोमर्स जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवणार आहे. एक तुमचा सिस आयसोमर आणि एक ट्रान्स आयसोमर. सिस आयसोमरमध्ये जेव्हा 2 लिगॅंड हे ॲडजस्टंट टू वन अनदर असणार आहे त्याला सिस म्हणतो. आणि ज्यावेळेस त्या लिगॅंड्स अपोजिट टू वन अनदर असणार आहेत त्याला आपण ट्रान्स आयसोमर म्हणतो. तर हा तुमचा Ma2B2 कॉम्प्लेक्स. त्यानंतर आपण सेकंड कॉम्प्लेक्सकडे वळणार आहोत किंवा दॅट इज Ma2BC. आता काय चेंज झालं या दोघांमध्ये बघा. हा A2B2 2 लिगॅंड सेम आणि ह्या दोघंही सेम. आता एक जो बी आहे ना ही पण डिफरंट झाली, म्हणजे 2 लिगॅंड एकसारख्या. म्हणजे जर बघितलं तर बघा 2 A2 म्हणजे 2 NH3च्या लिगॅंड आणि B आणि C म्हणजे ह्या दोघंही लिगॅंड अदर दॅन धिस. आणि हे दोघंही सेम नाहीत, या दोघंही डिफरंट. म्हणजे याचे जर एक्झाम्पल बघितलं तर हे सगळे एक्झाम्पल्स दॅट इज डायअमाइन क्लोरो ब्रोमो प्लॅटिनम. सो NH2 म्हणजे A2, B म्हणजे क्लोरीन आणि C म्हणजे Br. B आणि C दोघंही डिफरंट, इथे सुद्धा दोघंही डिफरंट लिगॅंड. तसंच हे दुसरं एक्झाम्पल PT NH3 ट्वाईस,
pyridine and chlorine. So this 2B and C, this A2, this is also A2 B and C. सो अशा पद्धतीचा हा तुमचा कॉम्प्लेक्स. आता याच्यात कशा पद्धतीचे आयसोमर्स मिळतात हे बघणार आहोत आपण आता. तर याचे जॉमेट्रिकल आयसोमर्स आपल्याला कशा पद्धतीने मिळतात, तर याचा हा पहिला फॉर्म बघूया. तर आपण जर हे एक्झाम्पल घेतलं, डायमाइन क्लोरोब्रोमो प्लॅटिनेट. सो इन दिस कॉम्प्लेक्स वी सी द first possibility is both NH3 ligands are adjacent to one another, and then these two ligands are different, so no bother about that. तर ह्या लिगँड्सबद्दल कुठलाही विचार करत, कारण दोघंही डिफरंट आहेत. कुठेही टाकल्या तर त्या डिफरंट पोझिशनला. आता दोन ह्या सेम ज्या लिगँड्स आहेत, तर या सेम लिगँड्स एकमेकाला ॲडजस्टंट पोझिशनला आहेत. आणि ज्यावेळेस त्या लिगँड्स एकमेकाला ॲडजस्टंट पोझिशनला असतं, तर आपल्याला माहिती आहे त्यावेळेस तो कॉम्प्लेक्स जो असतो तो सीस आयसोमर असतो, किंवा त्या कॉम्प्लेक्सचा जो आयसोमर असतो तो सीस आयसोमर, किंवा त्याला आपण 1,2 आयसोमर म्हणू शकतो. का तर आणि ह्या दोघंही NH3 लिगँड्स जे आहेत, सिमिलर लिगँड्स, त्या एकमेकाला ॲडजस्टंट पोझिशनला आहेत. आणि त्याचा दुसरा आयसोमर म्हणजे कसा, तर दोघंही अमोनिया लिगँड्स जर तुम्ही बघितलं, NH3 लिगँड आणि दिस NH3 लिगँड्स आर अपोजिट टू इच अदर. दोघंही अमोनिया लिगँड्स एकमेकाला अपोजिट पोझिशनला आहेत, 180 डिग्रीला, म्हणजेच अपोजिट पोझिशनला आहेत. आणि हे क्लोरीन ब्रोमिनसुद्धा दोघंही अपोजिट साईडला आहेत. तर ज्यावेळेस अशा पद्धतीचे सिच्युएशन असणार आहेत, किंवा ज्यावेळेस दोन लिगँड्स आर अपोजिट टू इच अदर्स इज नोन ॲज ट्रान्स आयसोमर. सो दिस आयसोमर इज नोन ॲज, or this isomer is trans isomer, that is 1,4 isomer, 1 2 3 4, or 1 2 3 4. This is 1,4 isomer, this is 1,2 isomer, this is 1,4 isomer. तर अशा पद्धतीचं हे सेकंड त्याचं एक्झाम्पल Ma2BC. फिगर इज सीस अँड ट्रान्स फॉर्म्स ऑफ डायअमाइन क्लोरोब्रोमो प्लॅटिनेट. सो दिस इज अबाउट Ma2BC कॉम्प्लेक्स. आता तिसरा जो टाईप आहे आयस कॉम्प्लेक्सेसचा, दॅट इज MABCD. दॅट मीन्स ऑल 4 ligands are different and this one is central metal ion. So all 4 ligands are different. So square planar complexes of this type exist in a 3 isomeric form. तर ज्यावेळेस अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स असतो MABCD, ऑल 4 ligands are different. सो अशामध्ये आपल्याला 3 प्रकारचे आयसोमर्स मिळतात, किंवा 3 प्रकारचे आयसोमरिक फॉर्म मिळतात. आपण मागचे जे दोघं एक्झाम्पल बघितले, Ma2B2 अँड Ma2BC, तर या दोघांमध्ये आपल्याला 2च प्रकारचे आयसोमर्स मिळत होते. जो पहिला होता तो तुमचा सीस आयसोमर आणि दुसरा ट्रान्स आयसोमर. तर ज्यावेळेस MABCD असणार आहे, या कॉम्प्लेक्समध्ये 3 प्रकारचे आयसोमर मिळणार आहेत. ते कशा पद्धतीचे ते आपण बघूयात. तर सगळ्यात आधी ABCD, हा तुमचा सेंट्रल मेटल आयन ABCD, अशा पद्धतीचा एक कॉम्प्लेक्स मिळाला. त्यानंतर दुसऱ्या वेळेस काय केलं आपण, की ह्या दोघांचं इंटरचेंज केलं. म्हणजे बी लिगँड जी आहे ती सीच्या जागेवर आणि सी इकरच्या जागेवर जर आणली, तर आपल्याला त्याचं नेचर डिफरंट मिळणार आहे. म्हणजे आता जर तुम्ही इथला सी बघितलं, तर याच्या ॲडजस्टंट काय आहे, बी, आणि इकडे ॲडजस्टंट डी आहे. तर तोच सी जर आपण इकडे आणला या पोझिशनमध्ये, तर सीच्या ॲडजस्टंट आधी डी होता आणि बी होता. तर त्या सीच्या ॲडजस्टंट काय आला, इकडे ए आणि इकडे बी. इकडे बी जरी असला तरी इकडे ए आला ना, म्हणजे त्याची वेगळा आयसोमर आपल्याला मिळालेला आहे, आयडेंटिकल आयसोमर नाही मिळाला. आणि तिसऱ्यांदा काय केलं, की या दोघांचं इंटरचेंज केलं, म्हणजे डी आणि बीचं इंटरचेंज. इथे CD हा एकदा इकडे इंटरचेंज केलं सेकंड आणि थर्ड पोझिशनचं. आता ही ट्रिक आहे, मी सांगतोय म्हणून तुम्हाला या गोष्टी, की अशा पद्धतीने इंटरचेंज लक्षात राहण्यासाठी. ॲक्च्युअलमध्ये ते काय होतं ते आपण इथे बघणारच आहोत. तर सगळ्यात आधी ह्या दोघांचं इंटरचेंज करून घ्यायचं. सी लिगँड इकडे टाकले आणि बी इकडे, तर अशा पद्धतीचं झालं. आता या दोघांमध्ये इंटरचेंज, डी जी आहे ती वरती टाकली आणि दुसरी तुमची सी लिगँड. तर डी आणि सी अशा पद्धतीचा हा तुमचा तिसरा आयसोमर ABDC. इथे सीच्या ॲडजस्टंट इकडे ए होता, इकडे बी होता. आता सीच्या ॲडजस्टंट इकडे ए आला आणि तिकडे डी आला. तर असे तिघंही वेगवेगळे आयसोमर्स बघा तुम्ही. याच्यामध्ये काही आयडेंटिकल तुम्हाला दिसतं आहे का, तर अशा पद्धतीची ज्यावेळेस MABCD टाईपचा जो कॉम्प्लेक्स असेल आपल्याला, त्याच्यात 3 आयसोमरिक फॉर्म जे आहेत ते मिळत आहेत. त्याचं एक्झाम्पल बघा अशा पद्धतीचं. दिस इज example of all 4 ligands are different, that is pyridine ligand, ammonia ligand, chlorine and bromine ligand. Another example is one C2H4 ligand, that is alkene ligand or ethylene ligand, then ammonia ligand, chlorine and bromine, all 4 ligands are different. So this can be obtained by one fixing of one ligand
says NH3 at one corner and then placing the other three ligands one by one trans to NH3. ही सुद्धा त्याची दुसरी ट्रिक आहे. तीन आयसोमरिक फॉर्म ABCDचे कशा पद्धतीने काढायचे, तर काय सांगितलं त्यांनी, ह्याचे तीन आयसोमर बघा. आता ह्या सगळ्या लिगँड्स बघितल्या आपण. अमोनिया लिगँड घेतली, दुसरी पिरिडीन लिगँड, क्लोरीन लिगँड आणि ब्रोमिन. अशा पद्धतीचा हा तुमचा एक कॉम्प्लेक्स. याचे परत दोन आयसोमरिक फॉर्म करण्यासाठी काय करायचं, तर फिक्सिंग ऑफ वन लिगँड. फॉर एक्झाम्पल अमोनिया आपण फिक्स केली याच पोझिशनला, तिघांमध्ये अमोनिया इथेच आहे, तिघांमध्ये इथेच आहे. तर काय करायचं, देन प्लेसिंग द अदर थ्री लिगँड्स वन बाय वन ट्रान्स टू NH3. ही पण अतिशय सोपी टेक्निक आहे. तर दुसऱ्या वेळेला काय करायचं, की जी ट्रान्स लिगँड आहे ना क्लोरीनची, किंवा उरलेल्या सगळ्या ज्या लिगँड्स आहेत, एक जर तुम्ही फिक्स केली कुठलीही एक समजा NH3 फिक्स केली लिगँड, तर याच्या ट्रान्सला एक वेळा काय आहे, क्लोरीन आहे. तर ह्या तिघही लिगँड्स ज्या आहेत अदर दॅन धिस एमोनिया, त्या तिघही एक एक वेळा आपल्याला ट्रान्स नेऊन ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला तीन आयसोमर मिळतात. तर कसं, एक वेळा तुमची क्लोरीन लिगँड NH3ला ट्रान्स आहे. आता नेक्स्ट टाईम काय करूया, ती क्लोरीन इंटरचेंज करूया. म्हणजे एक वेळेस आता क्लोरीनचं झालं, तर नंतर पिरिडीन आपण एक वेळा ट्रान्स नेला आणि एक वेळा तुमचा उरलेला BR ट्रान्स नेला. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण करणार आहोत, तर इथे काय करायचं, क्लोरीन ज्यावेळेस पिरिडीनसोबत आपण इंटरचेंज केला, किंवा आता समजा आपण आयसोमर असा मिळाला की क्लोरीनला ट्रान्स टू धिस अमोनिया लिगँड, तर या दोघांमध्ये इंटरचेंज. मग तुम्हाला जर पिरिडीन आणायचं आहे इथे, तर त्याच्या जागेवर हा तुमचा क्लोरीन जाऊ द्यायचा. त्यानंतर तिसरी जी लिगँड आहे ब्रोमिन, एकदा ट्रान्स न्यायची आपल्याला NH3ला, तर ब्रोमिन इथे ट्रान्स नेल्यावर ही जागेवर लगेच तुमचा पिरिडीन खाली येईल. तर अशा पद्धतीचे आपल्याला तीन आयसोमर्स मिळत आहेत. कशाचे, ABCD फॉर्ममध्ये सुद्धा बघितलं तुम्हाला समजण्यासाठी मी, आणि खाली एक त्याचा एक्झाम्पल घेऊन, की दॅट इज अमोनिया, पिरिडीन, क्लोरीन अँड ब्रोमिन, दिस फोर लिगँड्स आर अटॅच टू द दिस सेंट्रल मेटल आयन दॅट इज प्लॅटिनम. सो दिस थ्री आयसोमरिक फॉर्म्स ऑफ or these three geometrical isomers we get in ABCD type complexes. So square planar complex of type A4 and A3b do not shows geometrical isomerism since every spatial arrangement is exactly equivalent for these isomers. जर जे आपण पहिल्यांदा एक्झाम्पल बघितली की जे A4 आणि A3b, तर A4 आणि A3b मध्ये काय बघितलं आपण, की हे दोघं आयसोमर्स आहेत, याच्यात आपल्याला काय मिळतं, तर जी अरेंजमेंट आहे, याचे दोघंही जॉमेट्रिकल अरेंजमेंट शो करत नाहीत. का, तर त्याची जी अरेंजमेंट आहे ती एक्झॅक्टली इक्विव्हॅलंट आहे. जरी आपण काही इंटरचेंज केला लिगँड्समध्ये, तरी आपल्याला कुठलाही प्रकारचा आयसोमर आपल्याला मिळत नाही. जे काही मिळतं ते इक्विव्हॅलंट मिळतं, जो पहिला आयसोमर होता त्याच्यासोबत. So these two complexes does not shows geometrical isomerism, that is A4 and A3b. तर हे झालेत आपले स्क्वेअर प्लेनर बद्दलचे सगळे कॉम्प्लेक्सेस. त्यानंतर आपण जो बघणार आहोत आता D, दॅट इज कॅपिटल AB ट्वाईस. सो दिस कॉम्प्लेक्स. सो आपण कॅपिटल AB बद्दल बोलत होतो, की जे अनसिमेट्रिक बायडेंटेड लिगँड्स असतात त्याच्यासाठी आपण कॅपिटल AB वापरत असतो. तर अशा पद्धतीचे कॉम्प्लेक्स आपण आता डिस्कस, याचं एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमचं क्लिअर होईल. सो स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस ऑफ दिस टाईप, दॅट इज कॅपिटल AB ट्वाईस टाईप गिव्स सीस अँड ट्रान्स आयसोमर्स. तर हे जे कॉम्प्लेक्स आहेत MEB कॅपिटल AB चे जे कॉम्प्लेक्स आहेत, आपल्याला दोन प्रकारचे आयसोमर्स मिळतात, दॅट इज सीस अँड ट्रान्स. ते कशा पद्धतीने, फॉर एक्झाम्पल ही बायडेंटेड लिगँड, की ही पूर्ण एकच लिगँड आहे AB, म्हणजे एका बाजूला तुमचा A आहे, दुसऱ्या बाजूला B आहे. तर अशा पद्धतीचं तुमचे लिगँड्स. तर आणि दुसरी लिगँड, दोन प्रकारचे लिगँड आहेत ना AB, तर त्यावेळेस इकडे A आणि इकडे B, म्हणजे Aच्या ॲडजसंट A आला, Bच्या ॲडजसंट B आला. ॲडजसंट पोझिशन ज्यावेळेस लिगँड्स ॲडजसंटला असतील वन अनदरला, त्याला आपण सीस आयसोमर मिळतो, म्हणून त्याला आपण सीस आयसोमर हा एक आयसोमर मिळाला. आणि ही जर एक लिगँड आपण इंटरचेंज केली, की हा A वरती नेला आणि B लिगँड B खाली आणला, म्हणजे एक लिगँड जी आपण इंटरचेंज केली, तर आपल्याला दुसरा आयसोमर मिळतो. असं केल्यानंतर काय होतं आहे, तर AB सेम आहे इकडचा, पण Aला ॲडजसंट जो A होता तो वरती गेला, म्हणजे तो A ह्या Aला अपोजिट गेला आणि B हा Bला अपोजिट आला. आणि ज्यावेळेस अपोजिट असणार आहेत,
दोन लिगँड्स एकमेकाला, तर त्यावेळेस तो आयसोमर असतो तो त्याला आपण ट्रान्स आयसोमर म्हणतो. म्हणून अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स आपल्याला दोन प्रकारचे आयसोमर्स देतो, दॅट इज सीस अँड ट्रान्स आयसोमर्स. सो याचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर त्याचं हे एक्झाम्पल अशा पद्धतीचं आहे, दॅट इज डायग्लायसिनेटो प्लॅटिनम. दिस इज अ कॉम्प्लेक्स that is capital EB type complex. So GLY stands for glycineto ligand. This is asymmetrical bidentate ligand, that is glycineto. So this is the structure of that glycineto. One donor atom is NH2 and another, the second donor atom is O minus. Both are the electron donating or electron rich species, that is NH2 and O minus. Both are electron rich sites. आणि हा जो पूर्ण आहे लिगँड त्याला ग्लायसिनेटो लिगँड म्हणतो आपण, ग्लायसिन. सो दिस इज असिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड, कॅपिटल AB टाईप लिगँड. तर ही लिगँडची अरेंजमेंट कशी असणार आहे बघू आपण. ज्या पद्धतीचं आपण जस्ट आता मागे कॉम्प्लेक्स बघितला, तर तो आता एक्झाम्पल नाही कॉम्प्लेक्स, की ही लिगँड तुमचा प्लॅटिनम ॲज अ सेंट्रल मेटल आहे. एक जी बायडेंटेड लिगँड आहे असिमेट्रिक. का असिमेट्रिक का, तर एका बाजूला NH2 आहे, दुसऱ्या बाजूला O आहे. एका बाजूला ऑक्सिजन, दुसऱ्या बाजूला नायट्रोजन ॲज अ डोनर ॲटम. सो दिस A कॅपिटल एन, दिस कॅपिटल B. ज्यावेळेस इथेही NH2 असता किंवा दोघं बाजूला डोनर ॲटम हे नायट्रोजनच असतात, दॅट इज इथिलीन डायअमाइन. दिस द एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड, की ज्यावेळेस तुमची बायडेंटेड लिगँड आहे, डोनर ॲटम दोघंही सेम आहेत, ती सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड. ज्यावेळेस डोनर ॲटम दोघंही वेगवेगळे असतील, ती असिमेट्रिक बायडेंटेड लिगँड. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ दॅट asymmetric bidentate ligand. This is the glycineto ligand, NH2 CH2 CO O minus. So one side is तर ही जी साईड आहे ती ऑक्सिजनने आणि दुसरी जी साईड आहे ती नायट्रोजनने कोऑर्डिनेट केली आहे. तर आणि दुसरी ही सेम तीच लिगँड NH2 CH2 COO. तर ह्या लिगँडमध्ये हा सीस आयसोमर का, तर इकडे NH2 आहे आणि इकडे NH2, दोघंही ॲडजस्टंट पोझिशनला सेम डोनर ॲटम आहेत, NH2 आणि इकडच्या बाजूलाही सुद्धा O मायनस आणि O मायनस, दोघंही ऑक्सिजन. तर दोघंही ॲडजस्टंट असल्यावर ॲडजस्टंट दोघंही सेम डोनर ॲटम आहेत. ज्यावेळेस सेम डोनर ॲटम असतात त्याला आपण सीस आयसोमर म्हणतो. आणि दुसरा जो आपल्याला आयसोमर मिळाला, तर बघा NH2 CH2 CO, म्हणजे इकडची बाजू ॲज इट इज, पण इकडची लिगँड आहे ती आपण इन्व्हर्ट केली. तर हा O जो आहे तो वरती गेला इकडे, आणि इकडचा जो NH2 होता तो खालच्या बाजूला आलेला आहे. तर मग इथे ट्रान्स आयसोमरमध्ये काय झालं, NH2च्या अपोजिट NH2, म्हणजे दोघंही लिगँड एकमेकाला अपोजिट, आणि या ऑक्सिजनला हा ऑक्सिजन, दोघंही अपोजिट. आणि ज्यावेळेस अपोजिट असतात त्याला आपण ट्रान्स आयसोमर म्हणतो. So this complex also gives two types of isomers, that is one is trans isomer and another is cis isomer. So this is all about geometrical isomerism in square planar complexes. So in square planar complexes, the four types of complexes which gives geometrical isomers, that is first one is Ma2B2, second is Ma2BC, third one is both these two complexes gives two types of isomers, that is one is cis and second is trans. And the third complex is MABCD type complex. So in MABCD type complex we get the three types of isomers. How we get, you already seen in this lecture. So and the fourth example is M capital EB type ligand, that is asymmetrical bidentate ligand. It also gives two types of isomer, that is one is cis isomer and another is trans isomers. So this is all about geometrical isomerism in square planar complexes. Now आपण आता जाऊया ऑप्टिकल आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेसमध्ये. तर आता ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये आपण बघितलं की त्याच्यात प्लेन पोलराइज, जे कुठलाही सबस्टन्स रोटेट होतात प्लेन ऑफ पोलराइज लाईटमध्ये, आणि आपल्याला ज्यावेळेस नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज मिळते त्याला आपण ऑप्टिकल आयसोमर्स किंवा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर्स म्हणतो. So square planar complexes shows rarely optical isomerism because all geometrical forms of square planar complexes have plane of symmetry and mirror in superimposable. तर जेवढेही स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस आहेत, तर त्याच्यात खूप रेअरली असे जे कॉम्प्लेक्स आहेत ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम शोज करतात.
बिकॉज जेवढे पण आपण जॉमेट्रिकल फॉर्म बघितले स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसचे, आता जे तिघचारी बघितले, या सगळ्यांमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे, कुठं ना कुठून प्लेन ऑफ सिमेट्री आहे, किंवा जरी ते मिरर इमेजेस असतील तर ते सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे, की ॲज इट इज आपल्याला फॉर्म त्याचा मिळतो आहे, सुपर इम्पोजेबल मिरर इमेज मिळते. सो दिस ऑल्स आर geometrical isomers which are not showing optical isomerism, but some complexes, there are some exceptionally some complexes which exhibit optical isomerism. That is, for example, isobutylene diamine mesostilbene diamine platinum 2 ion complex. That means this complex is there. तर हा कॉम्प्लेक्स जर बघितला तुम्ही, याच्यावरून तुमची अजून, जरी तुम्हाला हे नाव खूप मोठं वाटलं तरी कॉम्प्लेक्स बघितल्यानंतर तुमची आयडिया अजून क्लिअर होईल की ह्या कॉम्प्लेक्समध्ये बघितलं, इथे NH2 डोनर आयटम आहे, इथे 2 NH2 डोनर आयटम आहे, इथे सुद्धा NH2 डोनर आयटम आहे, इथे NH2 डोनर आयटम आहे. तर दोघांमध्ये फरक काय आहे, इकडे तुमचा त्याच्या ॲडजस्टंटचा जो कार्बन आहे त्याला बिलो साईडला तुमचा एक फेनिल रिंग अटॅच आहे किंवा बेन्झिन रिंग अटॅच आहे, आणि इकडे सुद्धा तुमची बिलो पोझिशनला तुमची एक फेनिल रिंग अटॅच आहे. दोघंही बिलो पोझिशनला डॅश डॅश म्हणजे बिलो द प्लेन, अँड दिस जर जे तुमच्या बेज लाईन असेल तर ते अबो द प्लेन, आणि हा तुमचा प्लेनवर आहे, तो दिस बोथ PH आर बिलो द प्लेन्स. आणि अपोजिट साईडला जर बघितलं तर याच्या ॲडजस्टंटला हा CH2 ग्रुप आहे, त्याच्यात CH जो आहे तो बिलो द प्लेन आहे, आणि दुसऱ्या कार्बनला 2 CH3 ग्रुप अटॅच आहेत. तर एक जो CH3 आहे तो प्लेनवर आहे आणि दुसरा CH3 बिलो द प्लेन, म्हणजे हा PH इथला हा हायड्रोजन आणि हे CH3 सगळेच जे आहे ते बिलो द प्लेन आहेत. हा तुमचा एक आयसोमर मिळाला. हां, तर या आयसोमर्समध्ये जर आपण ह्या आयसोमर किंवा या पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये जर आपण मिरर जर पास केला किंवा हा रोटेट केला प्लेन ऑफ पोलराइज लाईटमध्ये, हा कॉम्प्लेक्स जर रोटेट केला, मिरर समोर पकडला, हा तुमचा मिरर आहे, तर मिरर समोर हा कॉम्प्लेक्स पकडला तर तो असा कॉम्प्लेक्स जो आहे तो अशा पद्धतीने होऊन जाणार आहे. हा कॉम्प्लेक्स असा आहे, तर आरशासमोर जाऊन तो कसा होणार आहे, अशा पद्धतीचा होणार आहे. आणि ज्यावेळेस तो अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स होईल तर ही त्याची मिरर इमेज काय मिळाली बघा. तर इकडे इकडच्या बाजूला तुमचा PH बिलो PH होता, इकडे बिलो PH होता. तर हा ज्यावेळेस अशा पद्धतीचा होईल तर आपल्याला त्याची मिरर इमेज अशा पद्धतीची मिळाली की जी इकडच्या बाजूला PH होते ते इकडच्या बाजूला गेले, म्हणजे इकडे PH, म्हणजे इकडे तुमचा आधी काय, इकडे हायड्रोजन होता आणि इकडे CH3 होता. तर ज्यावेळेस इथे मिरर पास केला तर याच्यात अशी मिरर इमेज मिळाली की इकडचे जे आहेत ते तिकडच्या बाजूला, म्हणजे ही त्याची मिरर प्लेन, की याच्यात या कॉम्प्लेक्समध्ये ज्यावेळेस तुम्ही मिरर पास केला तर हा कॉम्प्लेक्स हा अशा पद्धतीने होतो, म्हणजे इकडचा PH आणि इकडची PH हे इकडच्या बाजूला गेलेत, आणि इकडे जे तुमचा हायड्रोजन आणि CH3 होता तो इकडच्या बाजूला आला. तर अशा पद्धतीची आपल्याला मिरर इमेज मिळते. आणि अशा पद्धतीची जी मिरर इमेज मिळते त्याला आपण नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज असं म्हणतो. कुठल्याही प्रकारचं सिमिलॅरिटी आपल्याला बघायला मिळालं नाही, आणि आयडेंटिकल काही बघायला मिळालं नाही. जे इकडच्या पोझिशनला होतं ते इकडे गेलं, म्हणजे दॅट इज नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. म्हणजे हे परत तेच, लेफ्ट हँड जर आपण पकडला आरशासमोर तर तो आपल्याला लेफ्ट हँड दिसतो, तसं हा आयसोमर जो इकडे होता बिलो द प्लेन, तो जर आपण मिररसमोर पकडला तर तो बिलो द प्लेन झाला, म्हणजे इकडच्या बाजूला झाला. तर दॅट इज non-superimposable mirror image. So this is the well or good example of optical activity in square planar complexes. तर हा एक कॉम्प्लेक्स जो आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कॉम्प्लेक्स आहे. आता आपण स्क्वेअर प्लेनरबद्दल आपण जॉमेट्रिकल आयसोमर्स बघितले आणि ऑप्टिकल आयसोमर्ससुद्धा बघितले किंवा ऑप्टिकल आयसोमर्ससुद्धा डिस्कस केलं. त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत स्टेरिओ आयसोमेरिझम इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. सो स्टेरिओ आयसोमेरिझम इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, सगळ्यात आधी जॉमेट्रिकल आयसोमर्स. परत आता कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेल्या कॉम्प्लेक्सेसचे 2 टाईप. फर्स्ट वन इज स्टेरिओ आपलं स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस, आणि सेकंड इज टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. तर या 2 प्रकारचे जॉमेट्रीज मिळतात. आपण आता स्क्वेअर प्लेनरचे डिस्कस केल्या, दोघंही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता टेट्राहेड्रलकडे वळूयात. तर टेट्राहेड्रलमध्ये सगळ्यात आधी पहिल्यांदा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. सो टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस डू नॉट शो सीस अँड ट्रान्स आयसोमेरिझम whether all the ligands are same or different. All the 4 positions of ligands are equivalent and adjacent to each other, so no 2 positions are opposite to one another. की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स जर तुम्हाला आठवत असेल तर अशा पद्धतीचा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स असतो.
अशा पद्धतीचा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स असतो ज्याच्यात चारही लिगॅंड्स ज्या असतात त्या जरी डिफरंट असल्या किंवा त्याच्यात जरी वेगवेगळ्या लेंजेस असल्या, म्हणजे टेट्राहेड्रल जो कॉम्प्लेक्स आहे तो कुठलेही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम किंवा जॉमेट्रिकल आयसोमर शो करत नाही, कारण त्या चारही लिगॅंड जरी सेम असल्या किंवा डिफरंट असल्या पण सगळ्याही ज्या आहेत त्या ॲडजसंट असणार आहेत. समजा इथले लिगॅंड चारही लिगॅंड्स कुठल्याही वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्या एकमेकाला ॲडजसंटच असणार आहेत. याच्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं इंटरचेंज जरी केलं तरी आपल्याला वेगळं काही मिळणार नाही आहे. त्यामुळे टेट्राहेड्रल जो कॉम्प्लेक्स आहे तो कुठल्याही प्रकारचं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करत नाही. देन दिस इज अबाउट, ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आता टेट्राहेड्रलबद्दल विचार करायचा नाही की टेट्राहेड्रल जो कॉम्प्लेक्स आहे तो कुठल्याही प्रकारचं सिस्ट्रान्स आयसोमरचं शो करत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं जॉमेट्रिकल आयसोमर शो करत नाही. त्यानंतर आता ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओनली ऑप्टिकल आयसोमेरिझम इज ऑब्झर्वड इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस सिन्स मेनी ऑफ द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आर लबाईल, that is exchange their ligands rapidly. It is difficult to separate optical isomers. की ऑप्टिकल आयसोमेरिझम जर ऑब्झर्व केला आपण टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये तर मेनी ऑफ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स जे आहे ते लबाईल आहेत. लबाईल म्हणजे काय, तर एक्सचेंज देअर लिगॅंड रॅपिडली, त्यांच्या लिगॅंड जे आहेत ना त्या खूप रॅपिडली म्हणजे खूप फास्टली इंटरचेंज होत असतात आणि फास्टली इंटरचेंज झाल्यामुळे आपल्याला ते डिफिकल्ट होतं त्याच्यातून ऑप्टिकल आयसोमर्स सेपरेट करणं. त्यामुळे टेट्राहेड्रलमधून सुद्धा ऑप्टिकल आयसोमर्स मिळवणं खूप अवघड अशी गोष्ट आहे. त्यानंतर द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस ऑफ बेरिलियम 2, बोरॉन 2, झिंक 2 containing two symmetrical bidentate ligands are optically active. की ज्यावेळेस अशा पद्धतीचे पी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत किंवा नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स जे तुमच्या टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस दाखवतात, फॉर एक्झाम्पल तुमचा सेंट्रल आयन कुठला बेरिलियम असू शकतो, बोरॉन असू शकतो किंवा झिंक असू शकतो. तर कंटेनिंग टू सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. आता असिमेट्रिक आपण बघितली की दोघं वेगवेगळे डोनर ॲटम असणार आहेत. हा तुमचा सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड की इथे ऑक्सिजन आहे इथे ऑक्सिजन आहे. तर सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कॉम्प्लेक्सेस असतो की ज्यावेळेस टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये बेरियम, बोरॉन किंवा झिंक अशा पद्धतीचे सेंट्रल मेटल आयन किंवा सेंट्रल आयन असतात, ज्यात दोन सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड्स असतात, तेव्हा ते कॉम्प्लेक्सेस ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. फॉर एक्झाम्पल बीस बेन्झॉईल ॲसिटोनॅटो बेरिलियम 2 इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कॉम्प्लेक्स. तर जर हा तुम्ही कॉम्प्लेक्स बघितला तर हा कॉम्प्लेक्स ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शोज करतो. दिस इज बेन्झॉईल ॲसिटोनॅटो ligand is there, benzoyl pH is there, acetonato that is acetone, this one acetone and this is also acetone, keto enol form. So benzyl acetonato isomers all ligand is there. Beryllium as central metal ion both या साईडचे आणि ह्या साईडचे लिगॅंड सुद्धा सेम आहे. तर हा कॉम्प्लेक्स तुमचा डबल बॉन्ड याच्या गोष्टी असल्यामुळे सिमेट्रिकल लिगॅंड्स जरी असेल तरी तो तुमचा मिरर इमेज दाखवत असतो किंवा नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज दाखवत होतो आणि त्याच्यावरून आपण तो कॉम्प्लेक्स जो आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कॉम्प्लेक्स असतो किंवा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शोज करत असतो. सो दिस इज अबाउट कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 हॅविंग geometrical isomerism in square planar complexes and optical isomerism in square planar complexes and also geometrical and optical isomerism in tetrahedral complexes. आपण ह्या लेक्चरला डिस्कस केलेले आहेत. काही प्रॉब्लेम आला, काही अडचण आली तर विचारा. आणि आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत स्टेरिओ आयसोमेरिझम इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, की जे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे त्याच्यात स्टेरिओ आयसोमेरिझम नेमकं कसं होतं किंवा कशा पद्धतीचे जॉमेट्रिकल आयसोमर्स मिळतात आणि ऑप्टिकल आयसोमर्स मिळतात. आपण हे नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता इथंच थांबूया. थँक्यू.